दंडवत हो। आजच्या या चौथ्या सत्रामध्ये आपण नामस्मरण या विषयावर अजून चिंतन करणार आहोत। आधीच्या सत्रामध्ये नामस्मरणामुळे काय काय लाभ होतात याची काही उदाहरणं आपण बघितलेली आहेत आणि त्यामध्ये दोन्ही उदाहरणं आहेत ते द्रौपदींच्या संबंधित आणि पांडवांच्या संबंधित आपण बघितलेली आहेत। मुळामध्ये पांडव जे आहेत या पांडवांना श्रीकृष्ण महाराजांचं एवढं सहाय्य वर्तलेलं आहे आणि जर का त्या पांडवांच्या आयुष्यातनं श्रीकृष्ण महाराजांना जर का आपण बाजूला केलं तर त्यांचं जर आयुष्य आहे सगळे बलाढ्य आहेत, ताकदवान आहेत, सामर्थ्यवान आहेत, परंतु कृष्ण महाराजांचं अधिष्ठान त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये खूपशा ज्या काही बाजू आहेत त्यांच्या त्या जमेच्या बाजू आहेत आणि एकीकडे दुर्योधन आहे, यांच्याकडे ते अधिष्ठान नाही आहे। कृष्ण महाराज समोर आहेत, प्रत्यक्ष आपल्या समोर तरी पाषाणाच्या किंवा धातूच्या मूर्त्या आहेत कृष्ण महाराजांच्या, हे फोटो आहेत आणि दुर्योधनाच्या तर प्रत्यक्ष समोर कृष्ण महाराज होते, बोलणारे चालणारे, आणि तरी देखील दुर्योधनाला हवा तो जो काही उपयोग करता आला असता तो उपयोग त्यांनी करू शकले नाहीत आणि तो केलाही नाही। आणि म्हणून आपल्याला पांडवांना जे काही परमेश्वराचं महत्व कळालं त्यातल्या त्यात अर्जुन देव आहेत। युद्धाच्या प्रसंगामध्ये अनेकांना असं वाटतं की कृष्ण महाराजांमुळे युद्ध झालेलं आहे, अर्जुन तयार नव्हते आणि मग कृष्ण महाराजांनी त्यांना तयार केलेलं आहे, असं काही नाही। अर्जुन देवानी युद्ध नसतं केलं तर बाकीचे सैन्य तर होतेच की युद्ध करायला, युद्ध हे होणार होतं, पण युद्ध होऊ नये म्हणून कृष्ण महाराज शिष्टाई करायला दुर्योधनाकडे गेलेले होते आणि त्यावेळेला कृष्ण महाराजांचं म्हणणं तेच होतं की युद्ध न करता काही गोष्टी शांततेच्या मार्गाने सुद्धा सोडवता येत असतात। अध्यात्म कधी तुम्हाला लढायला शिकवत नाही, युद्ध करायला शिकवत नाही, हत्या करायला शिकवत नाही, परंतु जेव्हा समोरूनच अशा काही गोष्टी घडतात तर त्यावेळेला त्याचा निर्णय परमेश्वर घेत असतात। परमेश्वर कृष्ण महाराज हे जे काही कार्य करतात ते चुकीचं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही। जीवाच्या बाबतीमध्ये आपण त्यांनी चूक केली असं म्हणू शकतो, परंतु परमेश्वराबद्दल त्यांचं हे कार्य इथे चुकलं किंवा देवाने असं सांगितलं पाहिजे होतं किंवा तसं सांगितलं पाहिजे होतं असं आपण परमेश्वराची कुठली चूक काढू शकत नाही। आणि म्हणून कृष्ण महाराजांनी हे युद्ध होऊ नये म्हणून आधी प्रयत्न केलेले आहेत, नाही अशातला भाग अजिबात नाही। परंतु दुर्योधन म्हणाला की त्यांना मी सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी त्यांना देणार नाही आणि तिथेच युद्ध निश्चित झालेलं आहे। आणि त्यावेळेला आता मदत कृष्ण महाराज अर्जुन देवाचेही नात्यामध्ये आहेत आणि दुर्योधनाच्या पण नात्यामध्ये आहेत। आता मदत करायची आहे आणि मदत दोघांनाही करायची आहे आणि दोघंही मदत मागायला आलेले आहेत। अर्जुन देव जे आले आणि कृष्ण महाराज त्यावेळेला झोपलेले आहेत, आराम चालू आहे त्यांचा, आणि त्यावेळी अर्जुनाने बघितलं की त्यांना आता उठवायचं नाही, झोपेतल्या माणसाला आणि जेवणाऱ्या माणसाला कधी उठवू नये, आणि अर्जुन देव कृष्ण महाराजांच्या श्रीचरणाजवळ बसलेले आहेत, पायाजवळ, आणि दुर्योधन थोड्या वेळाने म्हणजे आधी दुर्योधन आलेले आहेत आणि नंतर अर्जुन देव आलेले आहेत। दुर्योधन आल्या आल्या कुठे बसले, कृष्ण महाराजांचं डोकं ज्या बाजूला आहे तिथे बैठक व्यवस्था आहे तिथे बसले ते, आणि अर्जुन देव नंतर आले आणि ते कुठे बसले, स्वामींच्या श्रीचरणाजवळ बसलेले आहेत। तुम्ही जेव्हा मदत मागायला येता तेव्हा आणि तेही परमेश्वराची मदत मागतो आपण, तेव्हा आपण परमेश्वराच्या चरणाजवळ असलं पाहिजे, देवाच्या डोक्यावर नाही बसायचं आपण।
आपण विडे घेऊन देवाच्या डोक्यावर बसतोय, नाही काम झालंच पाहिजे, काम झालंच पाहिजे, असं लगेच कुठलं काम होत नसतं. ते त्याला एक कालावधी जाऊ द्यावा लागत असतो. तुमच्या नशिबामध्ये ती गोष्ट आहे की नाही हे पण बघावं लागतं. लहान मुलं हट्ट करतात की मला ही वस्तू पाहिजेच, तुम्ही लगेच देता का त्यांना? नाही. त्यावेळेला त्यांचं वय बघा, त्यांना ती वस्तू दिली पाहिजे की नाही ते बघा. किती लाडका मुलगा असेल आणि त्यांनी आपल्याला जर का म्हटलं मला ब्लेड पाहिजे, तुम्ही लगेच देता का ब्लेड? लगेच ब्लेड देता का त्याच्या हातामध्ये? नाही. त्यांनी म्हटलं मला सुरी पाहिजे, चाकू पाहिजे, लगेच देता का तुम्ही त्याच्या हातामध्ये? नाही. त्याचं वय नाहीये. तो अजून चांगला मोठा होईल, समजदार होईल, तुम्हाला कळेल की या शस्त्र आहे, त्याचा तो चुकीचा उपयोग घेणार नाही, तो स्वतःला इजा करून घेणार नाही, दुसऱ्याला इजा करणार नाही. अशा प्रकारचं वय झाल्यानंतर तुम्ही त्याला ते देऊ शकता. तसं आपल्याला जे काही प्राप्त करायचं आहे ते प्राप्त होणार आहे, परंतु त्यासाठी जे काही नुसतं मागे ना मला हे पाहिजेच, मला पाहिजेच, तसं नाही. तुम्हाला ते पाहिजे आहे ते तुमच्या नशिबात आहे की नाही हे सगळ्यात आधी महत्वाचं आहे. आपल्या जर का नशिबात नसेल तर नाही भेटू शकत. आणि त्यावेळेला तुमच्या नशिबात नाही किंवा आहे सुद्धा, परंतु आता ते तुम्हाला देण्याची ती वेळ आहे का हे पण लक्षात घेतलं पाहिजे. जर का दुपारच्या 12 वाजता मुलांनी चहा मागितला तर ती वेळ कशाची आहे? जेवणाची आहे. चहा मिळेल पण तो कधी? नंतर, सकाळी मिळेल, दुपारी मिळेल. जेव्हा जी वस्तू पाहिजे तेव्हा ती वस्तू बरोबर प्राप्त होणार आहे. त्यासाठी ती वेळ येऊ द्यावी लागते. मुलाने कधी पण हट्ट केला तर आई बरोबर त्याच वेळेला ती वस्तू देते त्याला, लगेच देत नाही. आईला माहिती कुठल्या वेळेला ती वस्तू त्याला द्यायची आहे. आणि म्हणून देवाला तुम्ही विनंती करू शकता, प्रार्थना करू शकता. द्यायचं कधी आहे, काय आहे ते सर्व परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आणि आपण कधीही मागत असताना त्या पद्धतीनेच मागायचं आहे की परमेश्वरा आपल्याला मला या गोष्टीची आवश्यकता आहे, आपल्याला जेव्हा केव्हा योग्य वाटेल तेव्हा आपण मला ते द्या. आणि बरोबर योग्य वेळी ते दिल्या जात असतं. योग्य वेळी भेटणं खूप महत्वाचं आहे बरं का. एखादा पदार्थ आपल्याला अयोग्य वेळी जर का भेटला, प्रमाण म्हणजे वेळेच्या आधी भेटला तरी तो घातक आहे, आणि वेळेच्या नंतर भेटला तरी पण तो घातक असतो. अलीकडे काय होतं की मुलांना वेळेच्या आधीच वस्तू मिळून जातात, हट्ट करायच्या आधीच. त्यांनी म्हटलं की लगेच वस्तू त्याच्याकडे दिली. आधीच्या काळात होतं का असं? आता इथे जुने लोक आहेत, त्यांना लगेच असं मागितलं की भेटायचं का? भेटायचं, परंतु काय मिळायचं? वस्तू नव्हती भेटत, फटके बसायचे. फटके भेटत होते, लगेच नाही. आधी 2-3 महिने जाऊ देणार, म्हणजे त्याला सुद्धा त्या वस्तूची किंमत असते. आणि योग्य वेळ त्यांना माहिती, त्यावेळी ते बरोबर ते दिल्या जाणार आहे. आणि म्हणून इथे जर का आपल्याला देवाकडनं काही मागायचं आहे, देवाकडनं काही प्राप्त करायचं आहे, तर आधी देवाला शरण जाणं जास्त आधी महत्वाचं आहे. आणि एकदा शरण गेल्यानंतर तुम्हाला देवाकडे मागावंच लागत नाही, की देवाला सगळं माहिती आहे. आईला जसं माहिती आहे की मुलाला काय द्यायचं आहे, कुठल्या वेळी द्यायचं आहे, तो कशासाठी रडतोय, हे जसं आईला सगळं कळतं. त्या मुलाला बोलता येत नाही, पण आईला मात्र कळतं. आपल्याला बोलता येतं तरी सुद्धा आपण बोलायचं नाहीये. देवाला सगळं कळतं की तुम्हाला काय अपेक्षित आहे, आणि ते बरोबर त्यावेळेला दिल्या जातं. फक्त ते शरण जाणं, देवाचं जे अधीनत्व आहे ते अधीनत्व आपण आधी प्राप्त केलं पाहिजे. कुणाच्याही कशाच्याही आधी व्हावं लागते. आपल्याला साधारण दवाखाना करायचं तर डॉक्टरांच्या अधीन व्हावं लागतं. तो म्हणतो श्वास घ्या, आता श्वास सोडा, आता तोंड उघडा, जीभ दाखवा, हे सगळं अधीनत्व आहे. जिथेही आपण जातो त्यांच्याकडनं जर का आपल्याला काही कार्य करून घ्यायचं आहे तर त्यांच्या अधीन काही अंशी आपल्याला व्हावं लागतं. आता याच्या त्याच्या अधीन तर आपण होतोच, परंतु जर का आपण परमेश्वराच्या अधीन जर का होत आहोत तर ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. आपण नको त्या व्यक्तीचं ऐकतो, पेक्षा जर का आपण परमेश्वराचं जर का ऐकलं तर परमेश्वराचं नियोजन कधी चुकत नसतं, ते बरोबर असतं एकदम. त्याच्यामध्ये कुठेच कमी जास्तपणा काहीच होणार नाही. तो आपल्याला वाटत असतो की आम्हाला याच वेळामध्ये आणि याच प्रमाणामध्ये पाहिजे, परंतु ते प्रमाण परमेश्वराचं जेव्हा असतं तेव्हा ते बरोबर असतं. ते
कमी जास्त प्रमाण नसतं, बरोबर. आणि म्हणून अर्जुन देव जे आहेत ते कृष्ण महाराजांच्या शरण गेलेले आहेत. नेहमीच श्रीकृष्ण महाराजांविषयी त्यांचा भक्तिभाव आहे. आणि म्हणून ते जेव्हा मदत मागायला गेलेले तेव्हा ते श्री चरणाजवळ, स्वामींच्या चरण कुठे आहेत तिथे ते बसलेले आहेत. आता कृष्ण महाराज जेव्हा उठले तेव्हा काय झालं? कोण आधी दिसणार त्यांना? दुर्योधन मागे बसले डोक्याजवळ असं, आणि चरणाजवळ अर्जुन देव आहेत. कृष्ण महाराज जसे उठले तेव्हा समोर कोण दिसणार? अर्जुन देव दिसणार. म्हणजे ते दिसले आणि त्यांनी विचारले, कधी आले तुम्ही? तिथून मग दुर्योधन मागे बसलेले, त्यांना वाटलं की अर्जुन मदत सगळी मागून गेला, आपल्याला काही भेटणार नाही. मग लगेच दुर्योधन म्हणाले, मी आधी आलेलो आहे. म्हणजे लगेच तिथे त्यांनी आपला हक्क दाखवलेला आहे की मी आधी आलो, माझ्याशी आधी बोला. आता जो आधी दिसणार त्यांच्याशी आपण आधी बोलत असतो, आणि जे दिसणार नाहीत अशा कक्षेमध्ये बसलेले आहेत त्यांच्याशी बोलता येत नाही आपल्याला. मग निरूपणाला जे समोर आलेले आहेत त्यांच्याशी मला बोलता येईल, पण जे आलेच नाही त्यांच्याशी कसं काय बोलता येणार? दुर्योधनाने लगेच आपला हक्क दाखवला. मुळात म्हणजे देवाशी आपण पहिले बोलावं हे काय आवडीयुक्त नाहीये त्यांचं, की देवानी माझ्याशी पहिले बोलावं याची सुद्धा त्यांना आवड नाहीये. ही जी काही मदत मागायला मी पण आलोय, अर्जुन पण आलेला आहे, तर सगळ्यात पहिले मी माझ्याकडे विचारणा झाली पाहिजे की तुला काय मदत पाहिजे, म्हणजे मी पटकन काहीतरी महत्वपूर्ण असं जे काही मदत आहे ती मागून घेईन. आता कृष्ण महाराजांसमोर पेच आहे आणि त्यांनी म्हणाले, बघा मला तर दोघांनाही मदत करायची आहे, मग आता तू सुद्धा आहे आणि तू सुद्धा आहे, तर आता आपण असं करूया, दोन भाग करूया माझ्या मदतीचे. एकीकडे माझी 18 अक्षयोनी सैन्य आहे माझं, आणि एकीकडे मी आहे. असे दोन भाग आहेत. कुणाला तरी माझं सैन्य मिळेल आणि कुणाला तरी मी मिळेल. मग मी जर का एखाद्याच्या कक्षेत आलो तर मग त्यांना सैन्य मिळणार नाही, आणि ज्याला सैन्य पाहिजे त्यांना मी भेटणार नाही. मग कोण पाहिजे? आता आपण नेहमी संख्याबळाला महत्व देतो, है ना, संख्येला महत्व देत असतो. जर का सैन्य आलं, अर्जुन देवांनी विचार केला तर कृष्ण महाराज नसणार आहेत, आणि आपल्याला कोण पाहिजे? सैन्य की कृष्ण महाराज? कृष्ण महाराज पाहिजेत आपल्याला. आणि दुर्योधनाने विचार केला, एकटे कृष्ण महाराजांना घेऊन करायचं काय? आपल्याला युद्ध करायचं आहे, युद्धाला सैन्य लागतं. म्हणजे युद्ध करायचं असेल तिकडे सैन्याची गरज आहे. परंतु ज्या ठिकाणी सत्याचं बाजू असेल मग त्यावेळेला तुम्हाला सैन्य लागत नाही, त्यावेळी तुम्ही स्वतः आणि तुमच्यातलं आध्यात्मिक अधिष्ठान जे आहे ते लागत असतं. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा खरे असता, तुम्ही सत्य असता, त्यावेळी तुमच्या विरोधामध्ये अनेक लोक असतात, ते सगळं सैन्य असतं. आणि तुम्ही एकटे पडता. खूप वेळा असं होतं की तुम्ही सत्य असता, खरे असता, पण तुम्ही मात्र एकटे पडलेले असता. त्यावेळी तुमच्या बाजूने कोणी नसतं आणि तुम्ही एकटेच पडलेले आहेत. आणि लढणारे जे आहेत तुमच्या विरोधामध्ये खूप अनेक लोक असतात, त्यावेळेला ते सगळं सैन्य असतं. तरी सुद्धा तुम्ही जर का सत्य असाल तर तुम्ही कुठे ना कुठे आणि कधी ना कधी जिंकता. आणि त्याचं उत्तर कुठेतरी लिहिलेलं असतं. तुम्ही जे खरं बोलताय त्याचं उत्तर कुठेतरी लिहिलेलं असतं, प्रमाण ग्रंथामध्ये ते लिहिलेलं असतं. आणि मग तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा बाकीचे सगळे हरलेले असतात. अर्जुन देवाने तो विचार केलेला आहे की या ठिकाणी आपल्याला कृष्ण महाराज जर का भेटले तर आपण जिंकल्यातच जमा आहोत. परमेश्वर भेटले, आपलं नियोजनच परमेश्वराकडे आपल्याला द्यायचं आहे. लक्षात घ्या, कधी पण कुठलंही धार्मिक कार्य असेल त्याचं नियोजन मी केलं, माझ्यामुळे झालं असं नसतं. त्याचं नियोजनच परमेश्वर करत असतात. हे सगळं आयोजन जे घडतं तुमच्या मनामध्ये येतं की इथे निरूपण झालं पाहिजे, त्याचं नियोजन सुद्धा म्हणजे ते मनात तुमच्या येतं ते सुद्धा परमेश्वर पुरवून देत असतात. तुम्हाला येऊ वाटतं ते सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जे येता ह्यामध्ये सुद्धा परमेश्वराचं साह्य त्याच्यामध्ये दडलेलं असतं. आणि ते नियोजन जर का सेवेचं त्या कार्याचं देवाकडे देऊन दिलं की देवा हे कार्य आता तुम्हीच शेवटपर्यंत व्यवस्थित घेऊन जा,
असं जर का प्रार्थना करून देवाकडे धार्मिक कार्याचं जर का नियोजन दिलं आपण, तर ते कार्य कधीही अयशस्वी होऊ शकत नाही. अडथळे येतील, त्याच्यामध्ये येणार नाहीत अशातलं नाही, परंतु त्या अडथळ्यांवर सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने बरोबर मात करून आपण पुढे जाणार आहोत. कुठलीही अडचण येणार नाही. त्या अडचणींचा सुद्धा तुम्हाला आनंद होणार, की आम्ही भर पावसामध्ये स्थान वंदन करायला गेलो, भर पावसात आम्ही ती सेवा केली, त्याचा आनंदच तुम्हाला होणार आहे, दुःख होणार नाही. आणि म्हणून इथे अर्जुन देवाने एक वेगळा विचार केला आणि दुर्योधनाने एक वेगळा विचार केला. तुमच्या मनामध्ये कशी बैठक आहे विचारांची, त्यानुसार तुम्ही विचार करत असता. अर्जुन देवाने अध्यात्माची बैठक असल्यामुळे कृष्ण महाराजांनाच मागून घेतलेलं आहे, आणि दुर्योधनाकडे ती बैठक नाही आहे. दुर्योधनाकडे त्याच्या मनामध्ये वेगळे विचार आहेत, वाईट विचार आहेत, त्याच्यामुळे त्यांनी सैन्य मागून घेतलेलं आहे. जे सहाय्य करणारे परमेश्वरने मागितले, पण युद्ध करणारे सैनिक मात्र त्यांनी मागितलेले. आपण जी वस्तू मागतो ती वस्तू कशी आहे, काय आहे, ती विध्वंस करणारी आहे. सैनिकांना काय, ज्यांच्या बाजूने लढायला सांगितलं लढले. सैनिक काय करतात, फक्त युद्ध करू शकतात. ते त्यांचं सेनापतींनी म्हटलं थांबा, ते थांबणार. म्हणजे ते फक्त बोलण्यावर चालतात, इतरांच्या मार्गदर्शनाने ते चालत राहतात. त्यांचं स्वतःच कुठली बुद्धी ते वापरत नाहीत. आणि मग त्यांना युद्ध करायला सांगितलं तर युद्धच करत राहणार, शस्त्र चालवत राहणार. जास्तीत जास्त लोक मेली पाहिजेत आपल्या हातून, या उद्दिष्टाने ते उतरतात. परंतु कृष्ण महाराजांना जर का निवडलेलं आहे, तर कृष्ण महाराज अधिक प्रमाणामध्ये चांगलं झालं पाहिजे या दृष्टीने त्या युद्धामध्ये उतरत असतात. आणि म्हणून लक्षात घ्या, कृष्ण महाराजांनी स्वतःच निश्चय केला की मी युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाही उचलणार. जर का कृष्ण महाराजांना एक सुदर्शन चक्र असतं तर सगळंच्या सगळं म्हणजे युद्ध न करता सगळं प्राप्त झालं असतं. एवढे सैनिक लढवायचे काही हे नव्हतं, परंतु त्यांनी म्हटलं नाही. आणि इकडे एका बाजूनी कुठेतरी दुर्योधन उपलक्षणे जे कौरव परिवार आहे किंवा त्यांना साथ देणारा जो परिवार आहे, यांचाही कुठेतरी शेवट जवळ आलेला आहे, हे पण लक्षात घ्या. आपण आहे ना, कधी कधी नेहमीच असतं की तुम्ही नवीन काही धान्य आणलं, डाळ वगैरे, तर तुम्ही काय करता, लगेच ते वापरायला घेता आणि जुनी संपवता. म्हणजे त्या डाळीचा शेवट टप्पा आलेला आहे की तिला लवकरात लवकर पावसाच्या आधी ती डाळ संपली पाहिजे. तशा पद्धतीने काही लोकांचा जो काही वाईटाचा घडा भरत येतो, त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांचाही जो काही कृष्ण महाराजांनी सांगितलेलं आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे दुष्टांचा संहार करण्यासाठी देखील परमेश्वराचा अवतार होतो. नुसतंच प्रबोधन असं नाही, फक्तच भक्तांसाठी होतो असं नाही, तर भक्तांच्या साधनेमध्ये जे अडथळे आणणारे आहेत त्यांचा विनाश करण्यासाठी, त्यांना बाजूला करण्यासाठी सुद्धा परमेश्वराचा अवतार जो आहे तो होत असतो. आणि त्या दृष्टीने हा श्रीकृष्ण महाराजांचा अवतार झालेला आहे. आणि तिथे दुर्योधनाने मागितलं ते चुकीचं मागितलं, अर्जुन देवाने मागितलं ते बरोबर मागितलं. यदा कदाचित आपण तिथे असतो त्या ठिकाणी आणि आपल्याला मागायला सांगितलं असतं तर आपण काय मागितलं असतं, काय मागितलं असतं तुम्ही? कृष्ण महाराजांना मागितलं असतं की सैन्य मागितलं असतं? हे फक्त आत्ता बोलतो आपण. आत्ता जरी कृष्ण महाराजांच्या मंदिरात जाऊन आपण कृष्ण महाराजांना मागतो का? कधी मागितलं तुम्ही? कृष्ण महाराज हा विडा ठेवतोय, तुम्ही आम्हाला भेटले पाहिजेत? कधीच नाही. तुमच्याकडनं आम्हाला भेटलं पाहिजे, आम्हाला नोकरी भेटली पाहिजे, आम्हाला गाडी भेटली पाहिजे, आमचं घर बांधून झालं पाहिजे, इत्यादी प्रकारे आपण देवाकडनं इतर सगळ्या गोष्टी मागतो. देवाकडनं कधीच आपण देवाला मागत नाही, ते मागता आलं पाहिजे. आपल्याकडे सुद्धा एक दुर्योधनाचा कुठेतरी अंश आपल्याकडे आलेला आहे की समोर कृष्ण महाराज असताना आपण कृष्ण महाराजांना मागू शकलो नाही. अर्जुनाच्या समोर पण दोन्ही गोष्टी आहेत, त्यांनी दोन्ही गोष्टी मागता आल्या असत्या, पण नाही, त्यांनी एकच गोष्ट मागितली, पण विचारपूर्वक मागितलेली आहे की देवाला आपल्याला मागायचं आहे. आणि मग नुसतंच देवाला मागितलं नाही,
तर अर्जुनाने आपला ज्या रथाचं जे सारथ्य आहे ते सारथ्य सुद्धा कृष्ण महाराजांकडे दिलेलं आहे. लक्षात घ्या, सारथी होणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाहीये. सारथीला माहिती असलं पाहिजे की मी ज्याचा रथ चालवतो तो कोण आहे आणि त्याचा रथ कुठल्या राजाच्या समोर किंवा कुठल्या व्यक्तीच्या समोर नेऊन उभा करायचा आहे आणि मग दोघांचं युद्ध होणार आहे. असं ऐरा गैराच्या समोर रथ उभा केला असं नसतं, त्याचं नियोजन असतं. आणि ते जे नियोजन आहे अर्जुन देवाने कृष्ण महाराजांकडे दिलेलं आहे. रथाचं नियोजन नाहीये, ते अर्जुनाच्या विचारांचं नियोजन दिलेलं आहे, अर्जुनाच्या जीवनाचं नियोजन दिलेलं आहे. आणि त्यावेळेला अर्जुनाने पूर्ण समर्पण, एक प्रकारे तुम्ही जिथे माझा रथ न्याल तिथे मी जाईन, म्हणजे तिथे मला ते मान्य आहे, असा त्याचा तो अर्थ आहे. परमेश्वर जिकडे नेतील त्या ठिकाणी मी जाईन आणि त्यांच्याशी मी युद्ध करेन, तुम्ही जसं म्हणाल तसं. पण याचा पूर्व इतिहास काय आहे? अर्जुन देव काय एकाएकी युद्धाला तयार झाले नाही आहेत. बरं, युद्ध का नाही करायचं त्यांना? अध्यात्म म्हणून का? नाही, अध्यात्म म्हणून नाहीये. तिथे ममत्व आहे त्यांचं, की इथे जे सगळे उपस्थित आहेत ते माझे नातलग आहेत, माझे गुरु आहेत. आणि मग आता जर का गुरु आहेत, मग ते द्रौपदीच्या वेळेला का नाही बोलले? का नाही? तुमचा वनवास झाला त्यावेळी कोणी का नाही बोललेलं आहे? म्हणजे प्रत्येक वेळी हे सर्वजण होते ना, गुरु होते, पितामह भीष्म होते, सगळेच होते. मग त्यावेळी हे का नाही बोलले? न्यायाच्या बाजूने आपल्याला बोलता आलं पाहिजे. अन्यायाच्या बाजूने सगळेच बोलत असतात आणि त्यावेळी आपली धमक असते की न्यायाच्या बाजूने बोलता आलं पाहिजे, सत्याच्या बाजूने आपल्याला बोलता आलं पाहिजे. एवढी ताकद आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. आणि सत्याच्या बाजूने कोणी नसतं आणि त्यावेळी आपण उभं राहणं हे खूप मोठं धाडसाचंच कार्य असल्यासारखं आहे. आणि म्हणून कृष्ण महाराजांनी ती आठवण करून दिलेली आहे. मला आमचे सर होते, त्यांनी मला विचारलं की तुम्ही कोणाची भक्ती करता? म्हटलं आम्ही कृष्ण महाराजांची भक्ती करतो. आणि ते संन्यास वेश त्यांनी बघितलं, माझे सरच होते ते म्हणाले मला कृष्ण महाराज आवडत नाही. म्हटलं का नाही आवडत? ते म्हणे त्यांनी शिष्याला गुरुच्याच विरोधात लढायला सांगितलं, असं ते म्हणाले. आता ते शिक्षक असल्यामुळे त्यांनी थोडी शिक्षकाची बाजू जास्त घेतली. मी म्हणालो ते बरोबर आहे तुमचं, असं शिष्याला गुरुच्या विरोधात लढायला उभंच नाही केलं पाहिजे. परंतु इथे दुर्योधनाच्याच बाजूचं हे आहे, युद्ध व्हावं ही इच्छा कोणाची आहे? दुर्योधनाची आहे. मग दुर्योधनाच्या बाजूने कोण उभे राहिले? की गुरुजन वर्ग उभे राहिले. गुरु शिष्यांच्या विरोधात लढायला उभे राहिले. हे का नाही बघितलं तुम्ही? शिष्य गुरूंच्या विरोधात हे दिसतंय, पण गुरूंनाच कळलं पाहिजे, अरे हे तर आपले शिष्य आहेत 5 पांडव, ह्यांच्या विरोधात आपण कसं उभं राहायचं? अर्जुनाच्या आधी हे गुरूंना कळायला पाहिजे होतं, पितामह भीष्मांना कळायला पाहिजे होतं. आपल्यांच्या विरोधात आपण कसं उभं राहायचं? त्यांना ती गोष्ट कळालीच नाही. दुसरा प्रसंग सांगतो म्हटलं सर, की भर सभेमध्ये द्रौपदीला जेव्हा वस्त्र हरण्यासाठी आणलं त्यावेळी हेच गुरुजन वर्ग होते की नाही तिथे? मग तेव्हा तुम्हाला ते चुकीचे वाटले नाही का? त्याच्यातले एकही गुरु उठून उभं का नाही बोललं? त्यांना का नाही थांबवलं? ती धमक होती पितामह भीष्मांमध्ये, का नाही थांबवलं? म्हणजे हे युद्ध नुसतं तेवढ्या पुरतं मर्यादित नाहीये, त्या मैदानापुरता मर्यादित नाही, त्याची सुरुवात खूप आधीपासून झालेली आहे. आणि ते सहन करत 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 आता इथपर्यंत आलेलं आहे. आई लगेच मुलाला फटका मारत नाही, ते खूप वेळ चालतं, दिवसभरात. मग आईचे पारा एकदा चढला की मग आई चोपून काढते पोराला. तोपर्यंत मारते का? म्हणजे तेवढा एक वेळ होऊ द्यावा लागतो, तेवढं सहनशक्ती आईमध्ये असते, वडिलांमध्ये असते, आणि मग जाऊन कुठेतरी शेवट हा कार्यक्रम होत असतो. तशा पद्धतीने त्या काळामध्ये सुद्धा कृष्ण महाराजांनी भरपूर संयम बाळगलेला आहे, भरपूर बघितलेला आहे, अधर्म बघितलाय. अर्जुनाच्या आणि पांडवांच्या विरोधात कौरव हे नाही बघितलं. कौरवांच्या माध्यमातून जो अधर्म होतोय त्या अधर्माला कृष्ण महाराजांनी खूप वेळ बघितलं की आता तरी बदल होईल, आता तरी बदल होईल. स्वतः बोलून बघितलं, सांगून बघितलं, कोणीच ऐकायला तयार नाहीये. सगळे जण लढाईला तयार आहेत. आणि मग ते युद्ध झालेलं. युद्ध होण्यामागे कृष्ण महाराजांचा कुठलाही काही हेतू नाहीये. आणि मग जेव्हा युद्ध झालेलं आहे त्यावेळेला
मग अर्जुन देवांचा निर्णय कसा योग्य आहे ते आपल्याला इतिहासामध्ये बघायला मिळतोच. अर्जुन देवाने जसं आपलं जे काही सारथ्य आहे ते कृष्ण महाराजांच्याकडे दिलेलं आहे, तशाच पद्धतीने आपण देखील आपलं जे जीवनाचं सारथ्य आहे, जे नियोजन आहे, जीवन जे आपलं चालणार आहे, ते कुठेतरी परमेश्वराला आपल्याला समर्पित करता आलं पाहिजे. परमेश्वराला ते दातृत्व करता आलं पाहिजे. देवाच्या नियोजनाने आपल्याला चालता आलं पाहिजे. निश्चितपणे आपण चालत नाही का? डॉक्टरांनी सांगितलं आता तुम्ही शेवटपर्यंत हे पथ्य पाळा, आपण पाळतो की नाही? आपल्याला जर का अजून कोणी काही अजून उपाय सांगितले, तेही उपाय आपण शेवटपर्यंत करत असतो. म्हणजे आपण ऐकत नाही अशातला भाग नाही, आपण ऐकतोच, कुणाचं ना कुणाचं आपण ऐकत असतोच. तशा पद्धतीने जर का आपण देवाचंच ऐकलं तर खूपशा बाबतीमध्ये आपल्याला आपल्या आयुष्यात बदल झालेला दिसणार आहे. आणि देवाने जे आयोजन केलेलं आहे त्या आयोजनामध्ये आपण जर का गेलो तर आपल्याला आयुष्य जगताना कुठल्याही प्रकारचा त्रास जो आहे तो त्रास होणार नाही. कारण की मुळातच आपण स्वतः त्रासदायक आयुष्य जगत नाही. आपल्याला काय वाटतं की आम्हाला दुसरे लोक येऊन त्रास देतात, परंतु ते दुसरे लोक येऊन किती त्रास दिला तरी त्याचा त्रास होऊ न देणं किंवा होऊ देणं हे आपल्या हातामध्ये. तुम्ही जर का तो त्रास करून घेतला तर तो त्रास तुम्हाला होतो, आणि जो जर का त्रास तुम्ही करून घेतलाच नाही, म्हणजे लक्षात घ्या की ते सर्व काही आपल्या हातामध्ये आहे की आपल्याला काय भूमिकेमध्ये आपल्याला जगायचं आहे, ती भूमिका आपल्या हातामध्ये असते. आपल्याला असं वाटतं की इतरांमुळे त्रास होतो, परंतु तुम्ही तो त्रास करूनच नाही घेतला तर तो त्रास होणार नाही. जसं कडू औषध आहे, काही लोक मी असे बघितले ते सहज बिना पाण्याने औषध घेऊन घेतात. कडू झार औषध असतं एकदम, घेतात ते, त्यांना काही वाटत नाही. काही लोकांनुसार औषध बघितल्यानंतर कस तरी होऊन जातं, म्हणजे ते त्या औषधाचा त्रास करून घेत आहेत. काही लोक ते औषध घेऊन घेतात तसंच. एक मी बघितलं ते गोळ्या चावून चावून खात होते. ते आता मुळामध्ये गोळ्या चावून खाऊ नये, ते असंच अख्ख्याच घेतल्या गेल्या पाहिजेत, परंतु ते चावून खात होते, आनंद घेत होते त्याचा. म्हणजे काही लोक त्याचा त्रास करून घेतात, काही लोक त्याचा आनंद मानून ते घेत असतात, त्यांना त्याची सवय झालेली असते. अशा दृष्टीने आपल्याला जे कोणी त्रास देतात त्यांचा जर का त्रासच तुम्ही करून नाही घेतला तर काय हरकत आहे? तुम्ही असं एकदा करून बघा की ज्यामध्ये समोरचा व्यक्ती त्रास देतोय पण आपण त्याचा कुठल्याही प्रकारचं त्रास मानूनच घेत नाहीये, एका विशिष्ट वेळेने तो समोरचा जो त्रास देणारा व्यक्ती तोच वैतागून जाईल. आणि अशा पद्धतीने आपल्याकडे ते शांतीपूर्ण आयुष्य जे आहे ते आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला उतरवता आलं पाहिजे. आणि म्हणून अर्जुन देवानी जसं आपलं सारथ्य कृष्ण महाराजांकडे दिलेलं आहे, तशा प्रकारे आपल्याला देखील आपलं जे काही जगण्याचं नियोजन आहे ते कुठेतरी भगवद्गीतेच्या आधाराने जर का आपल्याला जगता आलं तर ते खूप आपलं आयुष्य अजून म्हणजे सहज आयुष्य आपल्याला जगता येणार आहे. अशा प्रकारे हे एक उदाहरण आपण बघितलेलं आहे. कृष्ण महाराजांना मागितलं म्हणजे कृष्ण महाराजांचं चिंतन अर्जुन देवांच्या अंतःकरणामध्ये जीवनामध्ये सुरू आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की पुढचं सुद्धा सर्व जे काही युद्धाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर कृष्ण महाराजांचं साह्य पदोपदी आपल्याला अर्जुन देवांच्या बाबतींमध्ये किंवा पांडवांच्या बाबतींमध्ये बघायला मिळतं. युद्ध जेव्हा संपतं त्यावेळेला रोज असं असतं की अर्जुन देव आधी कृष्ण महाराज उतरतायत, अर्जुन देव उतरतायत, म्हणजे असं आहे. आणि जेव्हा युद्ध संपतं त्यावेळेला कृष्ण महाराज मात्र रथावरून उतरत नाही, अर्जुन देवाला म्हणतात आधी तुम्ही उतरा. रोज कृष्ण महाराज उतरतात आधी, आज नाही, आज अर्जुन देवांना सांगतात आधी तुम्ही उतरा. आणि अर्जुन देव उतरून त्यांना बाजूला उभं राहायला सांगतात. आणि मग कृष्ण महाराज उतरल्या त्या ज्या रथाचं काय होतो, स्फोट होऊन जातो, जळून खाक होऊन जातो तो रथ जो आहे अर्जुनाचा. जर का कदाचित कृष्ण महाराज आधी उतरले असते तर अर्जुना सकट तो रथ काय झाला असता, राख होऊन गेला असता. परंतु इथे कृष्ण महाराजांनी काय केलं, आधी अर्जुन देवाला उतरू दिलं.
म्हणजे जेव्हा आपण देवाला सोपवतो स्वतःचं आयुष्य, त्यावेळेला त्या संपूर्ण आयुष्याची काळजी जी आहे ते परमेश्वर करत असतात. अर्जुन देवाला कुठेही कुठली इजा परमेश्वराने होऊ दिली नाही, पांडवांना होऊ दिलेली नाहीये. आणि जे जे कृष्ण महाराजांना शरण गेलेले आहेत त्यांना कोणालाही कृष्ण महाराजांनी कुठल्याही प्रकारची इजा पोहोचू दिलेली नाहीये. आणि अशा पद्धतीने कृष्ण महाराज नंतर उतरले आणि ते रथ भस्म होऊन गेला एकदम. आणि मग अर्जुनाने बघितलं की मला वाटत होतं की युद्ध मी करतो आहे, माझं संरक्षण मी करतोय, पण माझं संरक्षण कोण करत होतं? परमेश्वर करत होते. आपल्याला असं वाटतं की आपलं संरक्षण आपण करत आहोत. नाही, आपलं संरक्षण परमेश्वरच करत आहेत, परंतु माध्यम मात्र आपण आहोत. आपल्याला असं वाटत राहतं की मी अन्नदान केलेलं आहे, मी अमकं दान केलंय, मी तमकं दान केलेलं आहे, परंतु ते दान घडवण्यामागे जर का परमेश्वराची इच्छा नसेल, स्वीकारण्यामागे परमेश्वराची इच्छा नसेल, ते दातृत्वही आपल्याला घडणार नाही. आणि इकडून तिकडून दिलं तरी ते दान आपलं इतरांच्या उपयोगी जाणार नाही. तुम्ही दान दिलं, परंतु ते इतरांच्या उपयोगी पण गेलं पाहिजे. त्यासाठीच आध्यात्मिक कार्य जिथेही करायचंय तुम्हाला, तिथे परमेश्वराचं अधिष्ठान आधी आपण निर्माण केलं पाहिजे. परमेश्वराला आधी ती विनंती केली पाहिजे. आणि मग ते दातृत्व आपण जेव्हा करतो त्यामागे परमेश्वराची प्रसन्नता असते, परमेश्वराची प्रवृत्ती असते, परमेश्वराची इच्छा असते. आणि मग ते दातृत्व आपलं यथायोग्य आणि चांगल्या प्रकारे घडत असतं. आपल्याला वाटतं दिलं म्हणजे दान झालं, असं नाही. दानामध्ये देणाऱ्या व्यक्तीचा जसा भाव असतो तसा घेणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा भाव असला पाहिजे. दोन्ही देणाऱ्याचा आणि घेणाऱ्याचा समान भाव असला तर ते दान या खात्यामध्ये पडतं. एखादी व्यक्ती जेवून आली आणि त्यांना तुम्हाला परत काहीतरी खाऊ घालायचं आहे, आता तो खाऊ शकतो का व्यक्ती? त्याचा घेण्याचा भाव नाही, तुमचा देण्याचा भाव एवढा आहे की तुम्ही जबरदस्ती त्यांना ते दिलंच आहे. आणि आपल्याला असं वाटलं की बरं झालं, ते आपल्याकडे आले, काहीतरी घेऊन गेले, काहीतरी खाऊन गेले, तुम्हाला वाटलं आपल्याला दान घडलं. दान नाही घडलं, कारण त्यांना घ्यायचंच नाहीये, जबरदस्ती आपण त्यांना खाऊ घातलंय. उलट आपण जे दान दिलेलं आहे ते दानामुळे कदाचित त्यांना अपचन होऊ शकतं, त्यांना त्रास होऊ शकतो, त्यांची प्रकृती बिघडू शकते. आणि असं दान जे आहे ते दान या पदामध्ये पडत नाही, ते दोष या पदामध्ये पडतं. आणि म्हणून आपलं दान सुद्धा योग्य पद्धतीने, सात्विक पद्धतीने दिलं गेलं पाहिजे आणि सात्विक पद्धतीने समोरच्याने ते घेतलं गेलं पाहिजे. आपण आवश्यक दान दिलं पाहिजे आणि समोरच्यालाही त्या दानाची आवश्यकतेनुसार ते दान मिळालं पाहिजे आणि ते त्याच्या उपयोगी सुद्धा गेलं पाहिजे, तर ते दान आहे. नाहीतर डॉक्टरांनी औषध दिलं आणि ते आजारी व्यक्तीला ते पचलंच नाही, त्याचा अपाय झाला, साईड इफेक्ट म्हणतो आपण, तर त्याला औषध म्हणता येईल का? त्याला औषध नाही म्हणता येईल, कारण की त्याच्या प्रकृतीला ते मानवलं नाही. म्हणून डॉक्टर विचारतात तुमची प्रकृती कशी आहे, तुम्हाला पित्त आहे का, हे आहे का, ते आहे का, सगळे विचारतात आणि मग औषध देतात की ते तुमच्या प्रकृतीलाही मानवलं गेलं पाहिजे. तसं ते दान आहे. आणि म्हणून इथे जे नामाचं चिंतन करतात त्यांच्याकडे परमेश्वराचं अधिष्ठान असतं आणि त्यांच्याकडे परमेश्वराचं लक्ष कायमस्वरूपी असतं. चिंतन हे केल्या गेलं पाहिजे. मी तुम्हाला सकाळी उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या परिवाराशी, समाजाशी, एखाद्या व्यक्तींशी आपल्याला संपर्क कायम ठेवावा लागतो, तेव्हा कुठे त्यांची आणि आपली आपुलकी राहते. तुम्ही जर का वेळेलाच फक्त आपुलकी दाखवत असाल तर त्याच्याने ती आपुलकी तिथे निर्माण होत नसते. समोरच्यांना कळते कामापुरता गोड बोलताय. तसं जर का आपल्याला समाजातली ही गोष्ट कळते तर अध्यात्मातली पण ही गोष्ट कळाली पाहिजे की तिथे परमेश्वराशी आपण सतत जर का संपर्कात राहू तर ते संपर्कात राहण्याचं माध्यमच नामस्मरण आहे. इतर कशाच्याही माध्यमातनं तुम्ही देवाच्या संपर्कात राहू शकत नाही. तुम्ही म्हटलं सेवा दास्य करू, आम्ही काहीतरी मदत करू, पण मदत करण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे ईश्वर नामाचा अधिष्ठान असावं लागतं. नाही तर सगळेच लोक मदत करतात का? काही लोक बिघडवतात, परंतु ज्यांच्याकडे चिंतन आहे ते एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला बिघडवू शकत नाहीत.
ते त्याला बदलवू शकतात, ते त्याला घडवू शकतात. म्हणजे अधिष्ठान चिंतनाचं अशा प्रकारचं असतं. आणि जिथे हे अधिष्ठान नाही त्या ठिकाणी आपण संहार करत फिरू, नाश करत फिरू, वाईट करत फिरू. आणि जर का अधिष्ठान असेल तर त्यावेळेला तुमच्याकडनं एक सुद्धा गोष्ट वाईट घडू शकत नाही. चक्रधर स्वामींनी आपल्या तत्वज्ञानात सांगितले की मुंगीचं सुद्धा वैरत्व चिंतायचं नाही. मुंगी सांगितलेली आहे. मी याबद्दल खूप चिंतन केलं की मुंगीच का सांगितली. अजून पण होते ना बाकीचे पण काही कीटाणू आहेत वगैरे, मुंगीच का सांगितली. कारण की मुंगी जी आहे ती आपल्याला कुठेही दिसते, कुठे पण. प्रवचनाला लोक कमी, मुंग्या जास्त असतात बरं का, है ना. तुम्ही बघा इथे कुठेतरी मुंग्या दिसतील तुम्हाला, त्या मुंग्या असतातच असतात. मुंगी हा असा प्राणी आहे की तो जर का आपल्या घरात दिसला तर तुम्हाला आनंद होतो का? आनंद होतो का कोणाला? काळ्या मुंग्या दिसल्या तर आता काहीतरी काळ्या मुंग्या दिसल्या की म्हणे घरामध्ये पैसा येतो. असं काय काय लोक एक नवीन नवीन काढत असतात. त्या काळ्या मुंग्या आणि पैशांचा काय संबंध? काळा पैसा येऊ शकतो बाकी. तर तिथे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की काळ्या मुंग्या सावध जरी नसल्या तरी त्या त्रासदायकच आहेत की नाही. ते पायाखाली येणार किंवा कुठल्या तरी पदार्थाला ते ताब्यात घेणार वगैरे वगैरे. तर मुंगी असा प्राणी आहे की तो दिसल्याने कुणालाही आनंद होत नाही. साप दिसल्याचा आनंद होतो, मुंगूस दिसल्याचा पण आनंद होतो बरं का लोकांना, की मुंगस बघितलेला चांगला असतो. कोणासाठी? कसं मुंगूस बघितल्याने काय चांगलं झालंय तुमचं. परंतु एक समाजामध्ये काही गोष्टी अशा पेरल्या गेलेल्या आहेत. आपल्याला वाघ दिसला तरी आनंद होतो, परंतु मुंगी दिसल्याचा आजपर्यंत कुणालाही आनंद झालेला नाही. मुंगी दिसली म्हणजे डोक्याला ताण येतो की कुठेतरी मुंग्या लागल्यात बरं का. महिला वर्ग तो तपास काढतात, कुठून आलेली आहे मुंगी, यांचं काहीतरी आलेलं काय सैन्य यांचं, कुठे लागलेले आहेत, कुठे साखरेला लागले आहेत का गोडाधोडाला लागलेले आहेत. म्हणजे तुमच्यासाठी तो त्रासाचा विषय असतो. आणि अशा या त्रासदायक मुंगीचा आपल्याला कण मात्र सुद्धा लाभ नाहीये, अजिबात लाभ नाही आपल्याला. आणि अशी ही मुंगी जर आपल्याला दिसली तरी तिचं सुद्धा वैरत्व चिंतायचं नाही. तिच्याबद्दल कुठलाही वाईट भाव आपल्या मनामध्ये आणायचं नाही. जर का एवढं आपल्यामध्ये होत असेल तर समजायचं की आपण आध्यात्मिक झालो. आपल्याला जर का छोट्या छोट्या गोष्टींचा राग येत असेल तर आपल्याकडे अध्यात्म नाही. मग तुम्ही देवधर्म किती करा, मंदिरात किती जा, निरोपण किती ऐका, काही उपयोग नाही त्याचा. तुमच्या मनामध्ये जोपर्यंत परिवर्तन होत नाही तोपर्यंत काहीच नाही आहे. तुम्ही आजारातनं उठता हे कधी म्हणता तुम्ही? ताप तर लगेच जातो, परंतु आजारातनं उठलेला नसतो. 1 महिन्याने आपल्याला अशक्तपणा निघून जातो, 1 महिना लागतो त्याला. आणि मग आपण म्हणतो आता बरं वाटतं बरं का, आता मी चालू करू शकतो. आपण बघतो, तपासतो स्वतःला की आता मला दम लागत नाही चालताना, थकवा येत नाही, अशक्तपणा जाणवत नाही, आता मी चांगला झालो. तशा पद्धतीने अध्यात्म जर का तुमच्याकडे आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमची तपासणी करून घ्या. या गोष्टी, राग येतोय का, चिडचिड होते का, वाद भांडण याच्यामध्येच आपलं आयुष्य चाललंय का, इतरांच्या निंदेमध्ये आपला वेळ चाललेला आहे का, म्हणजे आपल्याकडे अध्यात्माची बैठक नाही आहे. अध्यात्म ज्याच्याकडे आहे तो व्यक्ती त्याच्या समाजामध्ये राहून सुद्धा अलिप्तपणे आपलं जे चिंतन आहे तो बडबड करणाऱ्या व्यक्तींमध्ये बसेल, परंतु तो काय करेल, त्यांच्यासोबत ती बडबड नाही करणार. तो चिंतनच त्याचं चालू राहील, स्मरण त्याचं चालू राहील. म्हणजे तो जिथे जातो तिथे त्याचं चिंतन सुरू राहतं. एक व्यक्ती मी अशी बघितली, माझे शिष्यच आहेत ते, की ते शेतामध्ये काम करतात, हातावर पोट आहे त्यांचं, परंतु तिथे शेतात गेली की रेकॉर्डिंग लावून देतात, शेतातलं कामही करतात आणि देवाचं काही निरूपण प्रवचन सुद्धा ऐकून ऐकून एवढे निरूपण त्यांनी ऐकलेले आहेत. म्हणजे ती व्यक्ती कुठेही गेली तर ईश्वरालाच आठवत राहते. त्याच्यामुळे त्यांचा जो वेळ आहे, त्यांचा जो विचार आहे तो वाईट गोष्टींमध्ये जात नाही. आम्ही तर महिलांना सांगतो स्वयंपाक बनवताना सुद्धा रेकॉर्डिंग लावून द्या देवाची आणि ते ऐका, निरूपण ऐका, भजन नका, निरूपण ऐका. भजन ऐकून, काव्य ऐकून तुमचा ज्ञानस्तर वाढत नाही, त्यासाठी निरूपण ऐकावं लागतं. निरूपण ऐकून तुमचा ज्ञानस्तर वाढत असतो.
आणि स्वयंपाक बनवताना तुम्ही ते देवाचं श्रवण ऐका, श्रवण करा, जे निरूपण आहे श्रवण करत करत स्वयंपाक बनवा, तुमचा स्वयंपाकही चांगला होईल. एरवी स्वयंपाक बनवताना चिडचिड असते, आपल्याला वाटतं की फक्त राई जिऱ्याचीच फोडणी दिलेली आहे, पण मनात जे विचार चालू असतात, मध्येच मुलांवर ओरडतो आपण, एखाद्या व्यक्तीबद्दल ज्याने आपलं वाईट केलेलं त्याचे काहीतरी आठवण आली की परत त्याच्याबद्दल आपण काहीतरी वाईट विचार करतो, या सगळ्याची फोडणी त्या भाजीला बसत असते आणि मग ते अन्न दोषरूपी होत राहतं. परंतु जर का तुम्ही देवाचं ऐकत ऐकत स्वयंपाक बनवत असाल तर तुमच्या डोक्यामध्ये इतर अन्य विचार येणार तर नाहीतच, परंतु त्या वेळेला तुमच्याशी सुद्धा घरातले कोणी बोलणार नाही की हे ऐकते बरं काही, ते फक्त इशाऱ्यामध्येच बोलणार की चपाती वगैरे असं, तुम्ही पण बोलणार नाही, ते पण बोलणार नाही घरातले कोणीच. आणि देवाचं ऐकत 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 चिंतन करत करत आपल्याला तो स्वयंपाक बनवायचा आहे. स्वयंपाक जसा बनलेला असेल तशी आपली बुद्धी होत राहते. तुमचा जर का स्वयंपाक सात्विक असेल तर तुमच्या घरामध्ये वाद कधीच होणार नाहीत, आणि तुमच्या घरातलं स्वयंपाक जर का तमतम चिडचिडपूर्वक होत असेल तर त्या स्वयंपाकामध्ये, त्या अन्नामध्ये तो दोष प्रभावित होत असतो आणि ते पदार्थ खाल्ले की मग घरामध्ये चिडचिड प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळते. आणि म्हणून इथे चिंतनाची जी बैठक आहे आपली ती अशा प्रकारे अधिक प्रमाणामध्ये आपल्या आयुष्यामध्ये असली पाहिजे, जेणेकरून परमेश्वराला जर का तुम्ही आठवत असाल तर तुमच्या मनामध्ये दुसरे कुठलेही वाईट विचार येणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपल्याला त्रास होतो हा सगळ्या वाईट गोष्टींमुळेच होत असतो, आणि वाईट गोष्टी आपण इकडून तिकडून आपल्या बाबतीत ऐकतो, कोणी काय बोललंय आपल्या बाबतीत, कोणी काय बोललेलं आहे, हे ऐकण्याची तयारी आपली देखील असते आणि ते ऐकून परत आपलं अजून चिडचिड वाढते, आपली त्रास आपला वाढतो आणि तो आपण वाढवून घेतला तर आपला तो वाढत असतो. आणि जर का त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर वाईट गोष्टींकडे कधी कधी दुर्लक्ष पण करता आलं पाहिजे, चांगल्या गोष्टींकडे लक्ष अधिक प्रमाणामध्ये आपल्याला देता आलं पाहिजे. ज्या गोष्टी आयुष्यात कधीच बदलणाऱ्या नाहीयेत त्या गोष्टींविषयी आपण डोक्याला समस्या लावून घ्यायची नाही. तुम्ही जर का उपक्रम घेतला की या कोळशाला आपल्याला कसं करायचंय, सफेद करायचा आहे, होणार का तो? सफेद होणारच नाही तो. मग त्यामध्ये आपलं आयुष्य घालवायचं का आपण? ज्या गोष्टी आयुष्यात बदलतच नाहीत त्या बदलण्याच्या मागे लागायचं नाही, आपला वेळ घालवायचा नाही. आणि बदलायचं ते जिथे आपल्या बोलण्याने काहीतरी बदलत असेल तरच तिथे बोलायचं, अन्यथा बोलत बसायचं नाही उगाच आणि आपला वेळ नाही घालवायचा. आणि जे बदलत असेल त्या बाबतीमध्ये निश्चित रूपाने आपण बोलायचंच, कारण की आपल्या बोलण्याने ते जर का बदलत असेल तर उत्तम चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून इथे आपल्याला आपला अधिक वेळ कशामध्ये द्यायचा आहे, कशामध्ये वेळ दिल्याने आपल्याला लाभ होईल हे आधी आपण मूल्यमापन तपासून घ्यायचं, सगळं काय व्यवस्थित. तुम्हाला ते समजलं पाहिजे, जेवणाच्या ताटामध्ये सगळंच वाढलंय पण त्यातलं काय आता खाल्ल्याने आपल्याला लाभदायक ठरणार आहे, काय न खाल्ल्याने उत्तम ठरणार आणि काय खाल्ल्याने उत्तम ठरणार आहे. अशा पद्धतीचं आपल्याला जेवणाचं जसं मूल्यमापन करता येतं तसं जीवनाचं सुद्धा आपल्याला मूल्यमापन जे आहे ते करता आलं पाहिजे. आणि म्हणून इथे ते अधिष्ठान जे आहे चिंतनाचं ते अतिशय महत्वपूर्ण असं अधिष्ठान आहे. त्याच्यामध्ये काही दिवस तुम्ही राहून बघा. खूप वेळा असं होतं बरं का, श्रावण महिना झाला की मार्गशीर्ष महिना झाला लोक स्मरणाच्या मागे लागतात. मी काय सांगितलं की तो फक्त नाम जप आहे, फक्त नाम घेतो, स्मरण होत नाही. तुम्ही जर का स्मरण केलं 1 महिना तर तुम्ही पुढचे 11 महिने तुमच्या स्मरणात जातील आणि एकूण 12 महिने स्मरण जर का केलं तर तुमचं अख्खं आयुष्य स्मरणामध्ये जाणार आहे. परंतु आपण स्मरण करत नाही, आपण फक्त विडा देवाला ठेवतो आणि फक्त जप करत राहतो, मनी ओढत राहतो आणि त्याचं टार्गेट असतं की एवढ्या दिवसात एवढं स्मरण झालं पाहिजे. मग आपलं स्मरण कमी आणि ते स्मरण मोजणं जास्त असतं है ना. स्मरण जास्त मोजतो आपण. काही लोक ते स्मरण मोजण्यासाठी काहीतरी ठेवतात तिथे, शेंगदाणे म्हणा, खडे म्हणा. आता ते शेंगदाणे ठेवले असते तर स्मरण करता करता भूक लागली तर शेंगदाणेच खाऊन घेतात काही लोक.
म्हणजे ते परत गणित बिघडतं. आपलं स्मरण फक्त मोजमाप युक्त आहे. मुलाने जर का म्हटलं ना की मी 2 चपात्या खाल्ल्या, आई ओरडते त्याला, मोजायचं नाही असं. मोजलं तर ते अंगी लागत नाही, बरोबर आहे. मग स्मरण करत असताना ते मोजायचं का? ते लेखी लागेल का? मोजमाप करून स्मरण तुम्ही कराल. एखाद्याचं तुम्ही चांगलं करता तेव्हा तुम्ही म्हणता 1 किलो चांगलं करायचंय, तर 2 किलो चांगलं करायचंय. असं किलोच्या किंवा लिटरच्या हिशोबाने आपण एखाद्याचं चांगलं करतो का? नाही. अमर्याद तुम्हाला जेवढं चांगलं करता येईल तेवढं करा. तसंच चिंतनाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये जेवढं चिंतन करता येईल तेवढं करा. त्याला कुठलेही मोजमाप नाहीये. काळाचं मोजमाप नाही, दिवसाचं मोजमाप नाही, महिन्याचं मोजमाप नाही आहे, वर्षाचं मोजमाप नाहीये की अमक्याच महिन्यात स्मरण केलं पाहिजे. कुठे सांगितलेलं आहे असं? स्मरण आणि श्वास हे दोन्ही सारखे आहेत आपल्या आयुष्यामध्ये, सारखे असायला पाहिजेत. आपण श्वास एखाद्या महिन्यात जास्त श्वास घेतो का आपण? एखाद्या महिन्यात आता उन्हाळ्याचं गरम हवा येते म्हणून कमी श्वास घेतो का आपण? नाही. आपला श्वास घेण्याची एक लय आहे आणि ती एक बरोबर तेवढा वेळ आपण श्वास घेतो आणि बेमालूमपणे श्वास घेत असतो. खूप वेळा आपल्याला माहितीच नसतं की आपण श्वास घेतो म्हणून. जाणवतं का तुम्हाला? श्वास तुम्हाला घ्यावा लागत नाही. श्वास आपोआपच घेतल्या जातो आणि आपोआपच सोडल्या जातो. त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही तुम्हाला. तसं स्मरणासाठी सुद्धा स्मरण हे श्वासासारखं असलं पाहिजे की बेमालूमपणे तुमच्या त्या अंतःकरणामध्ये स्मरण साधना तुमची चालूच राहिली पाहिजे. ती तुम्ही विसरले तरी ती स्मरण साधना चालू राहिली पाहिजे. देवाचं नाव मुखामध्ये असलं पाहिजे. ते सवयीचं नाही, ते सरावाचं झालं पाहिजे आपल्याला. आणि सतत नाम. आम्ही एखादा तीर्थयात्रेला गेलेलो, आमच्या सोबत जवळजवळ 3 ते 4 वर्षाचा मुलगा होता एक. तर चालता चालता आम्ही त्याला चालवत न्यायचो कुठे पण. आणि तो सकाळी त्या मुलाला जर का उठवलं झोपेतनं, तो रडायचा आणि त्याला सांगा रे बाप्पा करायला जायचंय, लगेच तो शांत होऊन जायचा. एक दिवशी असं झालं की चालता चालता त्याच्या पायाला ठेस लागली. ठेस लागल्यानंतर त्यांनी घेतलं, म्हणजे तो काय बोलला ते एवढूसा पोरगा, श्री चक्रधरा असं म्हटलं. आता ती घटना जवळजवळ 10-12 वर्ष आधीची घटना आहे बरं का. त्या तीर्थयात्रेतलं एवढं मला बरोबर आठवतंय का? कारण की त्या छोट्याशा मुलाने देखील म्हणजे सकाळी उठल्यानंतर देवाचं नाव घेतलं की तो शांत होऊन जायचा, रडायचा नाही अजिबात. आणि त्या दिवशीची जी घटना आहे की त्याला ठेस लागल्यानंतर त्यांनी देवाचंच नाव त्याच्या मुखामध्ये आलं. आपल्याला ठेस लागली असतं आई ग बाबा ग असं काहीतरी आपण बोललो असतो. परंतु त्या मुलाने कुणाचं नाव नाही घेतलं, देवाचं नाव मात्र. सगळ्यांनाच आम्हाला आश्चर्य झालं की कसं आहे, म्हणजे त्याच्या मुखामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये, त्या वयामध्ये देखील त्याच्या चिंतनात तो विषय आहे. आणि म्हणून तो तेवढ्या वयात देखील तीर्थयात्रेला आलेला होता आणि सगळीकडे सगळा विधी वगैरे, स्थानवंदन वगैरे वगैरे सगळं, तो दंडवत घालणं, सगळं तो विधी तो करायचा. म्हणजे इत्यादी प्रकारे ती जी काही बैठक आहे त्या मुलाची, ती लहानपणापासून ते संस्कार आहेत. आणि अध्यात्माचा संस्कार ह्याच्यासाठी पण असावा की त्याच्यामुळे पुढे मुलांना कुठल्याही प्रकारचे वाईट व्यसना लागत नाहीत, वाईट वळण लागत नाही. आज जो काही समाज त्रस्त झालेला आहे तो व्यसनामुळे त्रस्त झालेला आहे. तरुण वर्ग जो व्यसन करतो आहे त्याच्याने त्याचा पूर्ण परिवार त्रस्त झालेला आहे. त्याचे मुलं बाळ ते त्रस्त झालेले आहेत आणि पूर्ण संसाराची राख रांगोळी होते. परंतु तिथे जर का तुम्हाला अध्यात्माचा भाग तुमच्यामध्ये असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन लागणारच नाही. तुमचं सगळं व्यसन म्हणजे परमेश्वर साधना आहे ना. आणि त्याच्यामुळे ती साधना करत असताना कुठल्याही विशिष्ट वेळेचं बंधन नाही आहे की याच महिन्यात ते केलं पाहिजे असं नाही, या दिवसातच केलं पाहिजे असं नाही. ते सतत मरेपर्यंत ते साधना जी आहे ती झाली पाहिजे. आणि म्हणून कृष्ण महाराजांनी सांगितलं अंतकालेच मामेव स्मरणोक्ता कलेवर, म्हणजे शेवटच्या घडीला मृत्यूशय्येवर जेव्हा जरी आपण असू तरी तिथे सुद्धा देवाच्याच नामाचं चिंतन करायचंय. आपण आपल्या नातलगांच्या नामाचं चिंतन करतो, हा आला का, तो आला का, तो आला का. कोणी जरी आला तरी तो कुठपर्यंत येणार आहे? डोळ्याच्या समोरच फक्त येणार आहे. तो डोळे बंद झाल्यानंतर परत तो येणार नाही आपल्यासोबत. तुम्ही गेले म्हणून लगेच
तुम्ही ज्यांना ज्यांना आठवलं ते लगेच तुमच्यासाठी आपला प्राण त्यागून येणार नाही आहेत, परंतु तुम्ही गेल्यानंतर जे काही तुमचं जीव आहे तो जीव परमेश्वराच्या ताब्यामध्ये गेला पाहिजे, परमेश्वराच्या अधीन तो गेला पाहिजे. या दृष्टीने आपली साधना आत्तापासूनच तशी असणं आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला नाम साधनेचा जो काही विषय आहे त्या नाम साधनेच्या विषयाला समजून घेऊन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण दिवसभरामध्ये नामचिंतन जे आहे ते आपल्याकडनं आपण करून घ्यायचं आहे. आजच्या या 4थ्या सत्राचा जो विषय आहे तो या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत. दंडवत हो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.